कोकणप्रेमी हो नमस्कार. हा गावाकडचा रत्नागिरीचा फणस आहे. बहिणीने रत्नागिरीतून आणला आहे. विकणाऱ्याने बरका म्हणून विकला होता, पण हा कापा फणस निघाला. बरका फणस हाताने फोडता येतो, पण ह्या काप्या फणसाला कोयतीच लागते. ठाणे मुंबईत केरळचे गरे मिळतात, पण त्याला बिलकुल चव नसते. आपल्या कोकणातला फणस खाल्ल्याशिवाय मनच भरत नाही. कोकणी मेव्यात जी लिस्ट आहे त्याच्यामधला हा एक नामधारी आहे. फणस मीच फोडला आहे बरं का फेसबुक अंकलना स्वतःचेच कंटेंट लागतं ओरिजिनल. याचं चीक जमिनीला लागू नये म्हणून 4-5 पेपर खाली अंतरले आहेत. कपडा अंतरला तरी चालतो. फणसाची चारखंडे वेगवेगळी करून घेतली. मधली पाव कापायची म्हणजे गरे व्यवस्थित काढता येतात. पाव टाकून द्यायची असते. गुरांना घालायची तर त्याचे तुकडे, चारखंडाचे पण तुकडे करून ते गुरांना घालायचं असतं. या गऱ्यांच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्यांना आम्ही आठिळा म्हणतो. यांना प्रांताप्रमाणे वेगवेगळी नावं आहेत. आठिळांची भाजी कोलिम घालून सुद्धा करता येते, व्हेजसुद्धा करता येते. आणि बाहेर भरपूर जेव्हा पाऊस पडत असतो ना, तेव्हा मीठ घालून या आठिळा उकडायच्या आणि शिजल्या की मस्त पावसाकडे बघत गरम गरम खायच्या.